आता आम्ही करतोय ओली भेळ. ही कांदा, कोथिंबीर, ही लाल मिरची पावडर, ही हळद आणि ही गुळ. आणि ह्यात आमच्या घराला चिचाचं झाड आहे, त्याचे चिच आहे ते. आता हे मिक्स करून घ्यायचं, भिजायला घातलेलं. आणि सकाळी काय झालंय, दुपारी पोरं आपली जेवलीच नाही ती जेवली. आणि मग आता आपले स्वयंपाक रानातले काम होतील, खुरपान चालली होती, उशीर झाला. मग आता दम धरायचे नाही की स्वयंपाक होत तर, म्हणून ही बेळीचा बेत केलाय नाही का. म्हणून केलं तिथले भिजल्या बरोबर. ओल्या बेळीला काय काय लागतं, गूळ, हळद, गुळ लागतो, हळद, कोथिंबीर लागते, कांदा लागतो, लाल मिरची पावडर, चुरमुर लागतात, शेवचिवडा, चिवडा. मग बारीक बेळ. आणि ही आपण घरच्या घरीच बनवतो नाही का. आमच्या सुनबाई बघा, हे सगळं साहित्य एक नंबर सगळं बनवते ते. त्यांना फक्त आणून द्या. हळद, तुझ्या तो अंदाजानं टाका. आणि मीठ ह्या चिंचेच्या पाण्यातच टाकायचं. सगळे कट कर ग. पाण्यात मी गाळते. चिंच आणि गुळ एकत्रच करायचं, म्हणजे गुळातलं खडं काय असेल ती निघून जाते. तर नाही गुळात खडं. चिचेच्या दसाड्या आणि चिंचेच्या दसाड नाही, दसाड मग काढल्या तर मला सगळं काढले तुम्हाला. मी काय हो का नुसता खोळ लागेल. गुडघ्यात पाणी घालायचं. आता ही पाणी ओतून परत वरण काढून घेणार का. नाही, काढून घ्यायचं आता. आणि हळद टाकायची, चटणी टाकायची, मीठ टाकायचं. कारण की दोन्ही संगच गाळलं का नाही, ह्यातलं गुळात असते तर काय 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 मला खड असते त्या, अजून ऊसाच्या दसाड्या असते त्या निघून जाते त्या गाळल्यानंतर. ह्याच्यावर परत थोडंसं पाणी सोड. नाही सोडते तिथं, म्हणजे सगळं पाण्याचा एक जीव होईल. काय नुसतं खोळ आहे दिसते ते. दसाड्या सगळ्या काढून आता ती टाकून देते ना. ही सकाळ आता कोंबड्यांना गुळ बी मिक्स केलाय ना. गुळ आणि ही बीळ आपण घरी केलेली भारीच असते. घरी विकत आणलेली आपल्या आता आमच्यात बेळ सारखी असते. आणि घरची पद्धत करण्यात ती आपली साधीच असते, पण खायला एकदम चांगली असते, भारी लागते. आवडीनं खाते ती पोरं आवडीनं खाते. कुठलं काय बादाय नको, काय नको, घसा धराय नको. आता हळद आणि चटणी टाकली, आता मीठ टाकायचं. मीठ थोडंसं टाकायचं. आता ही तुम्ही द्या. मिरचीची फुलं एक हे बघा, ही तुम्हाला शुभम तुला चिवडा, ही तुला आणि ही चमचे तुला गोड पाणी योखी तुला नाही गोड पाण्याचं. योखी आजोबाला आणि योखी मम्मीला. मम्मीनं लई थोडी चिवडी. तुम्हाला तेवढीच बघा.
वा 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 वा. छान लागते का? एकच नंबर लागते मला तर लय आवडते. मग याची मार्क सगळी मम्मीला दे बरं. मम्मी लय भारी केलंय अगं. तुला 100 पैकी 200 पैकी 100. आणि आता ही माझ्याकडनं 200 पैकी 200 मार्क. होय रे शुभम, आता जेवणार का तुम्ही? आमची मम्मी इतकी भारी सगळं स्वयंपाकी लय म्हणजे लय भारी करते. चविष्ट लागते आणि घरची केलेली चांगली लागते का रे पोरांनो? हो मम्मी तू पण खाते. काय याची ते बघू. अरे मला जेवलीच नाही. एकच नंबर. मग ते तुम्ही सगळं साहित्य आणलं मग कोणी झालं. बनवली आज नका. प्राजक्तानं एक नंबर झाली. आता नेहमी तीच करते की. हम्म. अजून काय लागली तर हे मला का भाकरी सुद्धा आता खाऊ वाटायची नाही. मग कशाला करायचं स्वयंपाक? हे पोरांना तुम्हाला घ्या रे. पाणी आहे का तिथं? नाही आता चिचचं पाणी संपलं. सांगायचं नव्हतं मला काढून ठेवा वर म्हणून. गोड आहे मग गोतायचं का गोड आहे व्हायचं? थोडं घ्या की मग. गुळाचंच केलंय. गोड पाणी दे. आ, काय एवढा आहे वय चिवळा? नाही का थोडं वाईट पाणी कमी. ह्याच्यात होता. त्यातच वाटायचं. दुसरं करून करून तिला ओळखा ठेवली. खमंग एकच नंबर. दुसरा बोल एक नंबर. तिला उठलं का? लई की थोडं भाऊजी तुम्हाला द्यायचं का? गांजा उडीचं करून मग मी पण घेतलं त्यात. आता चित्त लागेल की तुला मग? द्यायचं